नमस्कार मंडळी. शुभ गुरुवार. आज गुरुवार असा. आज पण एक योगायोग इलो हा माझ्यासाठी माणगावमध्ये दत्त मंदिरमध्ये जाण्यासाठी. तर मी आता चाललो आहे दत्त मंदिरमध्ये. तर पुन्हा एकदा आज पण तुमका श्री दत्त गुरूंचं दर्शन होताला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी आज माझ्यासोबत जोडलो हा सिद्धेश पालकर. तर नेहमी पुन्हा एक कोणतरी असं जोडत असता नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तर आजचा त्याचं दर्शन घेण्याचा योगायोग सिद्धेशला मेसेज केलेला आहे की घरी असं काय. सिद्धेश बोललो असं जाऊया म्हणतो. सिद्धेश पण एका मिनटात तयार झालो. तर आजची व्हिडिओ नक्की बघा. सरळ सरळ ड्रायव्हर आमचं हेवी असा. आम्ही आता माणगावमध्ये पोहोचलो असो. काही 1-2 मिनटातच आम्ही मंदिराकडे पोहोचतो. थोडीशी गाडी सिद्धेशने फास्ट आणली कारण आरती आमचं फक्त कामं आहे म्हणून थोडी आमचं गाडी फास्ट आणूची लागली. तर मंडळी जाऊया मंदिराकडे. जो रस्ता असा दत्त मंदिरकडे जाण्याचा. समोर आपण बघतो खूप मोठं डोंगर असा. या डोंगराच्या पायथ्याशीच दत्त मंदिर असा. गुरुवार असा पण गर्दी पण भरपूर असतली. आपण बघतो फोर व्हीलर तर भरपूर लागले असं. गर्दी खूप आमार आहे. दर्शनाला वेळ लागतो वाटतं. तरी पण रांगेत राहावं हव्या. तर मंडळी आज गुरुवार असा आणि गर्दी भरपूर असल्यामुळे मंदिराकडे गाडी लावून पण जागा नाही. त्यामुळे आमका यक्षिणी मंदिरकडे जाऊ सांगितल्याने गाडी लावण्यासाठी. तर ह्या असा यक्षिणी मंदिर. तिकडनं बाय पडून झाल्यावर आम्ही इकडे पण येतलो. इकडे पण बघू मिळतलं यक्षिणी मंदिर. म्हणजे आम्ही आता चाललो माणगावमध्ये दत्त मंदिरमध्ये. आम्ही आता जातो. गाडी जर लांब लावची लागली खूप चालत जावचं लागतं. मंडळी आम्ही वेळेतच मंदिरामध्ये पोचलो आरतीसाठी. आत्ताच आरती सुरू झालेली असा. म्हणजे तुम्ही बघू शकता.
ग्राउंडार लागतो वाटतं आमकां पाया पडटा आधी बसावं. म्हणजे आमचा दर्शन तर घेऊन झाला ही महाभागाची लाईन दिसता इथे ब्लॅक टी शर्टमध्ये सिद्धेश पात्रचे दिसता पिंगोळीचो मंडळी आज गुरुवार असा आणि आजच्या दिवशी दत्त मंदिरमध्ये रक्तदान शिबिर पण आयोजित केला. दत्त मंदिर माणगाव आणि नवजीवन ब्लड सेंटर कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने हे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलेले आहे. कोणाला रक्तदान करायचं असेल तर रक्तदाते रक्तदान करू शकतात. हा एक सुंदर उपक्रम आपल्याला इथे बघायला मिळतो. मंडळी आपण दत्त मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला तिथेच हे 2 फलक दिसतात. मंदिर प्रवेशासंबंधी सूचना आहेत. म्हणजे तिथे ड्रेस कोडसाठी म्हणजे आपला सात्विक वस्त्र परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश करायचा किंवा टिळक लावूनच डोक्याला आपण मंदिरामध्ये प्रवेश करायचा. हे एक इथे बंधनकारक ठेवलेलं आहे. म्हणजे हा एक चांगला उपक्रम या दत्त मंदिर कमिटीने इथे राबवला आहे. मंडळी धर्म हाच भावी हिंदू राष्ट्राचा केंद्रबिंदू असल्याने आपणच सर्वांनी आपल्या हिंदू धर्माचं पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी मंदिरामध्ये प्रवेश करताना नक्कीच सात्विक ड्रेस परिधान करूया. डोक्याला टिळा लावून आपल्या धर्मासंबंधी जी काही संस्कृती आपली आहे तर ती संस्कृतीचा पालन करत आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. आता आपण जर असो माणगावमधल्या यक्षिणी मंदिरकडे. तर मंडळी आता आम्ही असो यक्षिणी मंदिरामध्ये. इकडे 1 मिनिट सोडा. करा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यक्षिणी मातेचं पण आपल्याला दर्शन घेता आलं. तर आता आपण जाऊया स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी आता आपण जात आहोत.
तर आजच्या दिवसामधलं हे दत्त मंदिर, माणगावमधील दत्त मंदिर आणि एक शनी मंदिर येथे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं. तर आजची व्हिडिओ एवढीच होती मित्रांनो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा.